नमस्कार. आपण पाहत आहात सत्याची झुंज मराठी न्यूज. आजची महत्त्वाची बातमी देगाव येथील ग्रामपंचायत समोर घरकुलासाठी आमरण उपोषण. अकोला जिल्हा प्रतिनिधी. बातमी सविस्तर. बाळापूर तालुक्यातील देगाव येथील ग्रामपंचायतने घरकुल योजना मोठमोठ्याच्या घरात पोहोचवली व या घरकुल योजनेपासून गरिबांना वंचित ठेवण्यात आले. त्यासाठी येथील नागरिकांनी देगाव ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पासून सुरुवात केली आहे. सदर घरकुल योजनेमध्ये पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांना घरकुलातून डावलण्यात आलेले आहे असे उपोषणसाठी बसलेले गणेश तराळे, शंकर घोगे, बाळू गावंडे, मोहम्मद शफीक, मोहम्मद रफीक शेख, अन्सार शेख, लड्डा शेषराव गवळी यांचे म्हणणे आहे. सदर उपोषणकर्त्यांची आमचे प्रतिनिधी यांनी भेट घेतली असता त्यांचे म्हणणे आहे की गावातील श्रीमंत लोकांना घरकुल देण्यात आले व सदर घरकुल यादीमध्ये खोडतोड करून नावात फेरबदल करण्यात आला असून यादीमधील नंबर खालीवर सुद्धा करण्यात आले. तरी ज्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यादीमध्ये खोडतोड करून नावाची हेराफेरी केली अशांवर कडक कारवाई करून 420 सारखा गुन्हा दाखल करण्यात यावा असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. तरी जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावाशी चर्चा संपूर्ण गावांमध्ये आहे. सत्याची झुंज मराठी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी संतोष मोरखडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी. पहिले बाळापूरच्या साहेबांना अकोल्यात गेली नाही तुमची बहीण. बाळापूरच्या साहेबांना हेच मेन तुम्ही बोला सोनटकेचे घर कसे अरे हे मेन कार्यक्रम बाळापूरच्या साहेब राहते का अकोल्याला येऊन त्या ठिकाणी काही उत्तर द्या. तो काळा म्हणजे खिशा भरले नाही तर मग योग्य कब्जाच्या गाड्या चिनाले जातात आमच्या गाडीला ठेवणं पडले धंदा करू करू. दोषी असेल त्याच्यावर कारवाई तुम्ही करा. हे 80 वर्षाचे म्हातारे इथं बसलेले आहेत. यांचं घर पडलं, त्यांचा सर्वे झाला, त्यांना लाभ भेटायलाच पाहिजे होता. ते आणखीन एक कोण आहेत हे आपदग्रस्त मध्ये टाकायचा अधिकार ग्रामपंचायत साहेबांनाच माहिती. मग ते का बरं नाही टाकले? मोदी आवास मध्ये लाभ देताना GR बदलून तुम्ही लाभ कसा काय दिला? मोदी आवास योजनेमध्ये एक जातीच्या दाखल्याची प्रामुख्याने अट होती. ते 100% आता येईना मोदी मध्ये अर्ज अजिबात केला आणि त्याचं नाव मोदी मध्ये कसं काय केलं? ड मधून जे प्रमुख आहेत माननीय PD साहेब त्यांच्याकडे हे प्रकरण आम्ही वर्ग करतो आणि मग ते त्यांच्या स्तरावरून चौकशी करतात किंवा मग आम्हाला बाळापूर पंचायत समितीमधून चौकशी करण्याचे आदेश देतात. त्यानुसार ते पुढची कारवाई करण्यात येईल आणि चौकशी समितीद्वारा जो काही अहवाल आला त्यामध्ये जो कोणी दोषी आढळून येईल त्याच्यावर नियमानुसार निश्चित कारवाई करण्यात येईल. हाच एक यातला पर्याय.